महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेला तब्बल 5 वर्ष उलटून गेली तरी अद्यापही दरडग्रस्तांना राहण्यासाठी चांगल्या पद्धतीची घरं मिळाली नाहीत। 22 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यातील तळीये येथील दरड कोसळून 87 जणांचा निष्पाप बळी गेला होता। या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तळीये येथील सर्वच वाड्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला। याकरिता शासनाने म्हाडाच्या 271 घरांना मंजुरी दिली असता यापैकी 71 घरं पूर्ण झाली आहेत। मात्र नवीन बांधण्यात येणारी सर्व घरं निकृष्ट दर्जाची असल्याचं चित्र पाहायला मिळतं। थेट आरोप असा आहे, मी महेश रामचंद्र म्हस्के, माजी उपसरपंच। माझा थेट आरोप असा आहे, साटेक माडा कंपनी आणि साटेक कंपनी ह्या दोन्ही कंपनीवरती असं शासनावरती माझा आरोप आहे की जे काम चाललंय दोघांच्या संघ मताने काम चाललेलं आहे ते बोगस प्रकारे काम चालू आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी हे काम चालू आहे। मी वारंवार तक्रार करत असताना सुद्धा तशीच कामं चालू आहेत। कामं अशी चालू आहेत की पत्रा न पडता फॉल सिलिंगचं लादी काम हे सगळं बोगस प्रकारे काम चालू आहे। मी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टायमाला सांगितलेलं आहे की हे काम थांबवा, पूर्णपणे कामं करा, व्यवस्थित करा। तरी सुद्धा शासनाचा ह्याच्यात गैरवापर करून ते पुन्हा तेच कामं करत आहेत। ह्याच्यामध्ये माडाचे इंजिनियर, साटेक कंपनी जे सब कॉन्ट्रॅक्टर साटेक कंपनी आहे ते फक्त आणि फक्त त्याच्यावरती पातन घालत आहेत, बाकी काही करत नाही। मी माझी तक्रार एकच आहे, प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस, वाटल्यास मी कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे। ह्याचं कारण एक की हे कुठल्याच गोष्टीची दखल घेत नाहीत। जर त्यांनी दखल घेतली नाही तर मी प्रांत ऑफिसच्या समोर काही दिवसांमध्ये उपोषणाला बसत आहे, हे माझं सांगणं आहे। साठे कंपनी म्हाडाचे अधिकारी यांच्या संगनमतानं बोगस पद्धतीनं घरांची कामं सुरू असल्याचे आरोप माजी उपसरपंच महेश म्हस्के यांनी केले। प्रत्येक आरसीसी पासून ते फॉल सिलिंग पासून ते इलेक्ट्रिक पर्यंत ते पूर्ण पॅनल लागल्यापर्यंत प्रत्येकाचं टेस्टिंग रिपोर्ट हे पाहिजेत। आतापर्यंत एकही रिपोर्ट भेटलेला नाही। टेस्टिंग रिपोर्ट त्यांच्याकडे मागणी केल्यात, मागणी काही भेटलेली नाही आपल्यापर्यंत, आत्तापर्यंत भेटलीच नाही। आणि त्यांनी भेटावं ते आज देतो उद्या देतो, काही दिलेलं नाही आहे। 71 घरं सोडल्याच्या नंतर जी कामं चाललीत पूर्णपणे बोगस आहेत, हा माझा थेट आरोप आहे। या घरांच्या बांधकामांची टेस्टिंग होणं अनिवार्य असून ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची टेस्टिंग करण्यात आली नसून घरावर पहिल्यांदा पत्रे टाकण्याऐवजी लादी, लाईट, फिटिंग, सीलिंग अशी इतर कामं कडक उन्हामध्ये करण्यात येत आहेत। तसंच इतर नवीन घरांचे फुटिंग हे मातीच्या ढिगाऱ्यावर उभारण्यात आलं असून ते निकृष्ट दर्जाचं फुटिंग उभारण्यात आलं आहे। प्रशासन, ठेकेदार आणखी किती नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। शासनानं या पुनर्वसनासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून साठे कंपनी आणि म्हाडा अधिकारी यांच्या संगनमतानंच नवीन घरांचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं होत असून वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल कारवाई प्रशासनाकडून होत नाही। लवकरात लवकर संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसात प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी उपसरपंच महेश म्हस्के यांनी यावेळेस बोलताना दिलाय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।